B.Ed ॲडमिशन 2025-26 कॅपराऊंड 2चे रिझल्ट उपलब्ध झालेले आहे काल. आजपासून विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात, परंतु भरपूर सारे विद्यार्थी कन्फ्यूज आहे की कोणाला ॲडमिशन घ्यायची आहे, कोणाला घ्यायची नाही आहे, कोणाचे नंबर लागलेले आहे, कोणाचे नंबर लागलेले नाही आहे. तर या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. आणि कोणता विद्यार्थी फ्रीज करू शकतो, बेटरमेंट केल्यानंतर ते कॉलेज त्यांच्याकडे राहणार का, तिसरा राऊंड ट्राय करू शकतात का, अशाबद्दल भरपूर साऱ्या कन्फ्युजन आहे. भरपूर सारे विद्यार्थ्यांच्या कमेंट्स आलेल्या आहेत. तर बघू शकता, सर्वात प्रथम ज्याही विद्यार्थ्यांचे नंबर लागलेले असेल ते विद्यार्थी फ्रीज आणि बेटरमेंट हे दोन ऑप्शनमधून एक ऑप्शन चूज करू शकतात. परंतु एक नंबरचा जर ऑप्शन तुम्हाला मिळालेलं असेल तर तुम्हाला बेटरमेंटचा चान्स नाही आहे, तुम्हाला डायरेक्टली ॲडमिशन घ्यावी लागेल. आणि तर सर्वात प्रथम तुम्हाला संपूर्ण ज्या अपडेट असेल ह्या तुम्हाला तुमच्या लॉग इनमधूनच मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांकडे ID आहे, पासवर्ड आहे, तर आपल्याला सर्वप्रथम करून घ्यायचं आहे ते म्हणजे लॉग इन. आणि लॉग इन केल्यानंतरच आपण संपूर्ण अपडेट बघणार आहे. आणि ज्याही विद्यार्थ्यांचे नंबर लागलेले नसेल ते विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे, कोणाची मेथड चुकलेली असेल तर त्यांनी काय करायला पाहिजे. भरपूर साऱ्या अशा अडचणी निर्माण झालेल्या आहेत ज्यामध्ये विद्यार्थी कन्फ्यूज झाले आहेत. तर सर्वात प्रथम आपण लॉग इन करून घेऊया. तर कॅन्डिडेट लॉग इनला क्लिक करा, ID टाका, पासवर्ड टाका आणि साइन इनला क्लिक करा, म्हणजे आपण आपल्या प्रोफाईलमध्ये इन्सर्ट होणार. तर बघू शकता लॉग इनमध्ये तुम्हाला तुमची संपूर्ण इन्फॉर्मेशन दिसून पडेल इथे. त्यानंतर कॅपराऊंड 1मध्ये या विद्यार्थ्याला नॉट अलॉटेड होते, राऊंड 2मध्ये एक कॉलेज मिळालेले आहे, संपूर्ण माहिती इथे उपलब्ध आहे. बघू शकता अजूनपर्यंत ॲडमिशन घेतलेली नाही आहे, त्यामुळे स्टेटस अपडेट झालेलं नाही आहे. तर आता नेमकं काय करायला पाहिजे तर बघू शकता या विद्यार्थ्याला कॉलेज मिळालेले आहे. आता हा विद्यार्थी बेटरमेंट किंवा फ्रीज हे दोन ऑप्शन त्या विद्यार्थ्याला मिळून जातील, ज्यामध्ये तो विद्यार्थी ॲडमिशन घ्यायची असेल तर घेऊ शकतो किंवा नेक्स्ट राऊंड ट्राय करू शकतो. ओके, त्यानंतर इथून तुम्हाला तुमचे अलॉटमेंट लेटर प्रिंट करायचे आहे. त्यानंतर ॲडमिशनचं जे स्टेटस आहे हे ॲक्सेप्ट करायचं आहे तुम्हाला, ते म्हणजे सेकंडमधून. इथून तुम्ही ऑप्शन फॉर्म प्रिंटसुद्धा करू शकता, अप्लिकेशन फॉर्म प्रिंट करू शकता. जर ॲडमिशन घ्यायची असेल तर तुम्हाला ऑप्शन फॉर्मसुद्धा प्रिंट मागू शकतात, अप्लिकेशन फॉर्मची प्रिंटसुद्धा मागू शकतात. त्यामुळे तुम्ही इथून संपूर्ण जे ही प्रिंट आहे हे काढून घ्या. त्यानंतर CETचा रिझल्ट, CETचा अप्लिकेशन फॉर्मसुद्धा तुम्हाला ॲडमिशनसाठी मागणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही स्क्रीनवर संपूर्ण माहिती बघू शकता. आणि या विद्यार्थ्याला एक कॉलेजसुद्धा अलॉट झालेलं आहे, हे जस्ट आपण आता इथे बघितलेलं आहे. तर आता करणार आहे आपण अगोदर अलॉटमेंट लेटर, म्हणजे जेही आहे अलॉटमेंट लेटरची प्रिंट काढणार आहे. तर प्रिंट अलॉटमेंट लेटरला क्लिक करा. तर बघू शकता राऊंड 2चं ऑप्शन आलेलं आहे. प्रिंट अलॉटमेंट लेटरचं इथून जर तुम्ही क्लिक केलं तर तुमच्यासमोर डायरेक्टली प्रिंटचं ऑप्शन येईल आणि तिथून तुम्ही तुमची प्रिंट काढू शकता. तर या प्रोसेसनी तुम्ही एकदा तुमची अलॉटमेंट लेटरची प्रिंट काढून घ्या. त्यानंतर सेकंड नंबरचं जे ऑप्शन आहे ज्यामध्ये आपल्याला सीट ॲक्सेप्ट करायची आहे, इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. तर बघू शकता क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर संपूर्ण ऑप्शन येईल, कॉलेजची इन्फॉर्मेशनसुद्धा आलेली असेल. बघू शकता यामध्ये या विद्यार्थ्याला फक्त फ्रीजचं ऑप्शन आहे, बेटरमेंटचं ऑप्शन नाही आहे. यामागचं रिझन काय बघू शकता, जे अलॉटेड झालेला आहे हा प्रिफरन्स 1 नंबरचा आहे. 1 नंबरचं कॉलेज मिळाल्यानंतर बेटरमेंट ऑप्शन येत नाही, डायरेक्टली तुम्हाला फ्रीजचं ऑप्शन येते आणि तुम्हाला तिथे ॲडमिशन घ्यावी लागते. हे आपण पहिल्या राऊंडपासून तुम्हाला सांगत आहे. त्यामुळे आता हा विद्यार्थ्याला ॲडमिशन घ्यावीच लागेल. फ्रीजवर जर क्लिक केले तर या विद्यार्थ्याला 1000 रुपयाचं चालान मागण्यात येणार. ते 1000 रुपये तुम्ही फोनपेद्वारे पेड करू शकता. एकदा तुम्ही चालान पेड केले की तुम्हाला इथून जे तुम्ही सीट ॲक्सेप्ट केलेली आहे त्याबद्दलचं एक लेटर डाउनलोड होऊन जाणार, म्हणजे तुम्ही प्रिंट काढू शकता. तर हे लेटर आणि बाकी जेही आपण आता यामध्ये प्रिंट सांगितलेले आहे, प्रिंट बाकी तुमचे डॉक्युमेंट्स ओरिजिनल प्लस झेरॉक्स हे संपूर्ण डॉक्युमेंट्स घेऊन तुम्हाला कॉलेजला जाऊन तुमचा प्रवेश निश्चित करावा लागतो. तर अशा प्रकारे तुम्ही तुमची प्रोसेस ॲडमिशन प्रोसेस कंप्लीट करू शकता. आणि यांना बेटरमेंट ऑप्शन का बरं नाही आहे तर 1 नंबरचं कॉलेज मिळालेलं आहे, त्यामुळे यांना बेटरमेंटचं ऑप्शन येणार नाही आहे. ज्यांना 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 या नंबरचे जर कॉलेज मिळालेले असेल तर त्यांना बेटरमेंट ऑप्शन येत असेल. जर बेटरमेंट ऑप्शन आले तुम्हाला तर तुम्ही बेटरमेंट करू शकता, म्हणजे थर्ड राऊंडसुद्धा ट्राय करू शकता जर तुम्हाला लागलेले कॉलेज आवडले नसेल तर. परंतु 1 नंबरचं कॉलेज असेल तर तुम्हाला तिथे प्रवेश घ्यावाच लागेल. अशाबद्दलची अपडेट आहे. तर यामध्ये कोणाला कुठेही अडचण असेल तुम्ही कमेंट्स करू शकता. आणि ज्याही विद्यार्थ्यांचे नंबर लागलेले नाही आहे घाबरण्याचं कारण नाही आहे, कारण राऊंड 3 अजूनही बाकी आहे. कोणाची मेथड चुकलेली असेल तुम्ही राऊंड 3मध्ये संपूर्ण फॉर्म एडिट करू शकता, संपूर्ण रजिस्ट्रेशन फॉर्मसुद्धा एडिट करू शकता. त्यानंतर ऑप्शन फॉर्म कॉलेजेससुद्धा एडिट करू शकता, मेथडसुद्धा चेंज करू शकता, संपूर्ण माहिती तुम्ही अपडेट करू शकता.
त्यानंतरच तुम्ही तुमचा राऊंड 3चा फॉर्मसुद्धा भरू शकता। जागासुद्धा आपल्याला उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यानुसार आपण संपूर्ण माहिती घेऊ, कारण जोही तुमचा राऊंड 3 असणार आहे हा संपूर्ण विद्यार्थ्यांसाठी, म्हणजे ज्याही विद्यार्थ्यांचा नंबर लागलेला नाही आहे त्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा राऊंड होणार आहे। कारण भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांच्या मेथड चुकल्या, ॲडमिशन मिळाली नाही आहे, कोणाकडे डॉक्युमेंट्स नव्हते त्यामुळे ॲडमिशन मिळाली नाही आहे, कॉलेजेस टाकताना चुकले त्यामुळे ॲडमिशन मिळाली नाही आहे। त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही आहे। शेवटचा राऊंड राहणार आहे, परंतु त्यामध्येच तुम्ही संपूर्ण फॉर्म एडिट करू शकता। त्याप्रकारे आपण फॉर्म कसा भरायचा, कोणकोणत्या अपडेट आहे, कोणकोणत्या चेंजेस करायचे या संदर्भात संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। कोणाला कुठेही अडचण असेल कमेंट्स करा, कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार। आणि BEd ॲडमिशन 2025-26 बद्दल जीही पुढील अपडेट येईल ती सुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।